रजनी, ओ रजनी, रजनी आहे का घरी? हो, येते येते. बापा दुर्गाताई, तुम्ही पण नवीन असल्यासारखे बाहेरून आवाज मारता, आतमध्ये येऊ नाही शकत का? अहो नाही हो रजनी, मला काम आहे, घाईत आहे मी. नेहमी घाईत राहते. नाही बापा, आज खरंच घाई आहे. पाहुणे येत आहेत ना जेवण करायसाठी घरी. हो का, जेवण आहे का त्यांच्या? हो हो, जेवण आहे. तर स्वयंपाक बिंपाक करायचा आहे ना, तर घाई नाही तर काय मग? आले नाही का? पाहुणे आले नाही आतापर्यंत? येतील आता, आंघोळी गिंगोळी करत होत्या, येतील 9 वाजेपर्यंत. अहो रजनी, मी कढीपत्त्यासाठी आली होती. का बाबा दुर्गाताई, तुम्ही पण आवाज मारता. तोडून नेऊन टाकायला पाहिजे कढीपत्ता. हो हो, तोडूनच नेते, पण आवाज मारणे आवश्यक आहे ना. नाही ते चोरासारखा आला ना घेऊन गेला. किती जणी येतात ना नेतात बिना सांगून. नेत असतील बाबा, पण मी नाही. मी कधी नेते तर तुला आवाज मारते की नाही? हो हो, मारता वगैरे आवाज. मग कशाचा पाहुणचार आहे का? ते आता म्हणत होत्या की साधा साधाच बनवाल म्हणून, पण कसा बरं नाही वाटत साधा साधा जेवण द्यायला. तर गुलाबजामुनचा पाकिट आणली आहे, आणि आता कढी बनवते, आणि भजे आणि पुऱ्या. काहून नाही म्हणत होते तर? साधा साधाच काहून म्हणत होते? आता गावी गेला की जास्त पाहुणचारच होते ना सगळ्यांच्या घरी, तेलाहीच होते, त्याच्यामुळे नाही का. तर काटपीट करायला पाहिजेत होता, तेलाही नाही करायला पाहिजेत होता. नाही नाही, ते आमच्या जाऊबाई आहेत ना, त्यांची ते मोठी बहीण आहे ना, त्यांना जमत नाही ते तसे काटपीट. सगळे जणी तसे राहिले खाणारे तर पण जमते करायला. हो, तो पण आहे. चल बापा, गॅसवर भात आहे, जळून जाईल. नाही तर इकडे गोष्ट सांगत राहीन आणि तिकडे भात जळेल. हो हो, जा जा, भात पाहतो आपला, मी तोडते ना, जाते घरी. हो ठीक आहे ताई, ठीक आहे. बाई, किती मुलं आहेत तुमच्याकडे? मला ना 2 मुलीच आहेत. असं 2 मुलीच आहेत नाही. आता ते चहा आणलं ते मोठी की लहान मुलगी तुमची? हे चहा आणलं ना, हे लहान मुलगी आहे. मोठी मुलगी ते नागपूरला शिकते. का शिकते बाई नागपूरला? ते इंजिनिअरिंग कोर्स करून राहील. असं म्हणजे लग्नाचीच आहे ना पोरगी? नाही नाही, आता 2-3 वर्ष नाही करत लग्न. असं का? कोणता यांचा मुलगा आहे लग्नाचा म्हणून विचारून राहिले बाई तुला. नाही नाही बाई, त्याच्यासाठी नाही विचारत मी. माझा मुलगा तेवढा शिकला नाही आहे ना. माझ्या मुलाला देतील का आपली मुलगी? कास्तकारीच करतो बाई माझा पोरगा. म्हणूनच तर आता 2 वर्ष झाले पोरी बघत आहोत, मिळून नाही राहिले. मुली बघायला गेलं की म्हणतात की मुलगा काय करते, कोणत्या कंपनीत आहे, कुठं जॉब करते. जॉबवाले मुलं पाहतात. आता मी म्हणते आता कास्तकारी करते पोरगा, बिना व्यसनी आहे, कास्तकारी आहे चांगली, 5 एकर. का कमी आहे? दोघे बहीण भाऊ आहेत, पोरीचं लग्न झालं आहे, आता एकच मुलगा आहे लग्न करायचा, तरी मुली नाही मिळून राहिल्या. हो बाई, बरोबर म्हटलं तुम्ही. सांगा मग बाई, लक्षात वगैरे असेल कोणी मुलगी तर. गरीब घरची मुलगी असेल तरी चालते, आम्हाला काहीच नको, फक्त मुलगी पाहिजे. हो काकू, लक्षात येईल तर सांगेन मग. नाही म्हटले तरी खा केले तर खाऊन टाकली बापा आप्पे. आता ना जेवायची इच्छा नाही आहे. नाही नाही मोठी बाई, तिथं जेवण करावं लागेल, नाही तर का. वाटल्यास ना उशिरा जेवण करू, 12 वाजेपर्यंत जेवण करू, पण जेवण तर करावं लागेल बा तिथं. इकडे पोट खराब होईल तर चालेल नाही का? पोटात ठुसत जायचा. आता मस्त ना वावर बिवर दाखवायला नाही म्हणत होती मी. तर मोठी घाई आहे बाबा माझ्या विहिणीला ना, मोठी घाई आहे. आजच जातो म्हणून राहिले. मस्त 4 दिवसाच्या मुक्कामाने यायला पाहिजेत होता. हो ना काकू, मस्त 4 दिवसाच्या मुक्कामाने यायला पाहिजेत होता, नाही तर का. येऊ ना बाई, येऊ ना. आता काही येणारच नाही का आम्ही? तुम्ही याल बाई, पण या बाई नाही येणार ना. या कुठे येणार आहेत? येतील तर अशाच काही कार्यक्रमानिमित्त. मस्त सायंकाळी 4 वाजेकडे वावराकडे गेला असता बाई, थांबला असता. पण आता माझा मुलगा उद्या सकाळी जाणार आहे, म्हणून मला जायचं आहे. मी तर म्हटली पार्वतीला की म्हटली पाय मी येईन तर घाईघाईने यावं लागेल म्हटली. तर पार्वती म्हणते का ताई म्हणते 4 दिवस थांबला तर एकच आहे म्हणते, आणि 2 दिवस थांबला तर एकच आहे म्हणते. चल ना म्हणते, अशी का मग नंतर जाणार आहे का म्हणते. लावून टाकलं माझ्याकडे मागे. नाही नाही, चांगला झाला हाल आहे तर. आता वेळ पाहावा लागते, बरोबर आहे तुमच्याही. आता मुलगा जाणार आहे म्हणता तर बरोबर आहे, जावं लागेलच. हो ना बाई, आता माझ्या मागे जाईल तर मला चांगला नाही वाटणार. चला ना तर ताई, आता दुर्गाताईच्या इथं चालले जाऊ. हो, लक्ष्मीला म्हटली तू जा, तर लक्ष्मी म्हणते नाही म्हणते, तुम्ही जा म्हणते. मी स्वयंपाक वगैरे करते म्हणते घरी. आता मलाच यावं लागेल, नाही तर लक्ष्मीला तर जा म्हटली मी. तर तिच्याही म्हणणं बरोबर आहे ना लक्ष्मीच्या. लक्ष्मी जाईल बसायला आणि सासू घरी कामा करेल का? बरोबर, ते काही चुकली नाही. तसं नाही कोणता. काल मी गेली होती ना, तर मी म्हटली आज तू चालली जा, मी केली असते घरचे कामं. का होते नाही का? काही नाही होत, पण कसं बरं नाही वाटत ना. तिच्या बरोबर आहे लक्ष्मीच्या, ते लक्ष्मी चुकली नाही. सरपंच ताई आली होती ना बोलवायला, मग सरपंच ताईच्या इथं कधी चालले? हो ना बाबा, त्यांच्या इथंही थोडा वेळ जावं लागेल. आता दुर्गाच्या इथं जातं, तिला आता थोडासा स्वयंपाकामध्ये मदत करावं लागेल. मग जेवण बिवण झाला की मग तिकडेच्या तिकडे त्या इंदूच्या घरी चालले जाऊ. चला ठीक आहे बाई, मग आता आम्ही निघतो.
रात्री मुक्काम करायला म्हणतो आम्ही, तर नाही म्हणता तुम्ही आजच चाललो म्हणता. हो ना बाई, आता झालं तरी अप्पे खाल्ला, आता मुक्काम का करायचा आहे, जेवणच झाला. अप्प्याने कुठे जेवण होते का, नाश्ता आहे बापा तो. का 2 तासामध्ये भूक लागते, जिरून जाते, पूर्ण पचन होऊन जाते 2 तासात. कुठं बापा, आता आला तेव्हाचे पोट भरलाच आहे आमचा, खाली होतच नाही. बस 2-2 तासांनी हा खा तो खा, काही सुरूच आहे आमच्या. बापा बसा ना ताई, बसा. कुठं चालले तुम्ही आता? नाश्त्याचा करते ना थोडासा. आता बसली तरी या चांगला 1 तास बसली, मस्त गप्पा गोष्टी मारला. आता म्हटलं थोडा नाश्त्याचा करते. नाही ताई, नाश्ता बिस्ता काही करूच नका. हो बापा बाई, नाश्ता गिस्ता राहू द्या बापा. सकाळी नाही म्हणता नाश्ता झालाच. ते अप्पे खाल्ला आम्ही त्या का म्हणतात कुंता ताईच्या घरी, आणि आता दुर्गाबाईच्या इथं जेवण झाला. 12 वाजे जेवण केलं आम्ही, भूक नव्हती तर. तिथं थांबलो 1 तास. जेवण झाल्यानंतर म्हटलं आता इकडेच्या इकडे ह्या ताई म्हणतात चालले जाऊ, बोलवायला आल्या होत्या म्हणतात सरपंच ताई, म्हणून आलो बापा. हो इंदू, ह्या नाही म्हणत होत्या, म्हणतात गेल्यावर मग नाश्ता नुसता बनवतातच म्हणतात. तर मी म्हटली नाही बनवतील, जाऊ बसू थोड्या वेळ, गप्पा गोष्टी मारू म्हटली, आणि मग येऊन जाऊ. तुमच्या झोपेचा खोरमा झाला बाबा, मस्त झोपल्या होत्या, आराम सुरू होता तुमच्या. तसं काही नाही, जेवण केलं की कसं आळस येते तर थोड्या वेळ लेटून जायचा. जेवण बिवण झाला, कामं बिमं झाले, लेटली होती, मग लागत होता डोळा म्हणा तुम्ही आले तर. पण तसं काही नाही, झोपेचा खोरमा वगैरे काही झालं नाही. मला वाटलं 4 वाजेकडे याल तुम्ही, म्हणून म्हटली आता थोड्या वेळ आराम करते. हो ना, आता नाश्ता बिस्ता नाही म्हणता, 4 वाजेकडे आले असते तोपर्यंत थोडा जीर्णही झाला असता जेवण तुमच्या, नाश्ताही केले असते. मग काकू 4 वाजेकडेच तर यायला पाहिजेत होता. नाही ना बापा इंदू, 4 वाजेकडे कसं जाणार आहेत ना आता गावी, 4 वाजेकडेच निघू म्हणतात. बापा 2च दिवस झाले आले तर पाहुण्या, न चालले का? मस्त फुरसती नाही यावं बापा, अशा घाईत नाही यावं. कधीच फुरसत नाही राहत ताई माणसाला, कधीच फुरसत नाही राहत. वेळात वेळ काढून यावं लागते. एकटीच्या राहिला तर जमते, कधी कोणाचं नाही जमत, कधी कोणाचं नाही जमत. तो माझ्या बहीण लेक आता उद्या जाणार आहे, त्याच्यामुळे त्याच्या घाईने जावं लागणार आम्हाला. हो तो तर आहे म्हणा. बाई मुलं बाळं नाही दिसत ना तुमचे? काकू माझ्या मुलीचं ना लग्न झालं आहे. असं लग्न झालंय का? पण वाटत नाही ताई की तुमच्या मुलीचं लग्न झाला म्हणून. काहून ताई काहून? असं वाटते की आता तुमचे मुलं ना असतील 10वी 12वीत, असं वाटून राहिला. एवढे जवान दिसून राहिले तुम्ही. नाही, माझ्या मुलीचं लग्न झाला आणि लहान मुलगा आता शिकत आहे, तो बाहेर राहते. हो मलाही वाटला तुमचे मुलं ना लहान असतील म्हणून, असतील म्हटले 15-16 वर्षाचे. नाही, माझ्या मुलीचं लग्न झाला आणि लहान मुलगा आता शिकत आहे, तो बाहेर राहते. हो मलाही वाटला तुमचे मुलं ना लहान असतील म्हणून, असतील म्हटले 15-16 वर्षाचे. आता तर आजी होणार आहे इंदू, 2-3 महिन्यात आजी होऊन जाईल. असं आजी होणार आहात? कोणता महिना सुरू आहे तर मग? आता 7वा महिना लागला माझ्या मुलीला. इंदू, ते डोहाळे जेवणाचा वगैरे नाही आहे का प्रोग्राम? आता याचाच आहे बापा फोन वगैरे त्यांच्या. बाय बापा त्यांच्या इथं नाही करत असतील तर मग तू आणून घे इकडे, तू करून घे इकडे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम. हो आता तसाच विचार सुरू आहे, लावून बघीन म्हणतो फोन. तसा तर रोजच होते बोलणं फोनवर पोरीसोबत. आता मुलगाही बाहेर शिकते, मुलीचाही लग्न झाला, 2घेच जण राहता वाटते नाही घरी. हो बाई आता 2घेच जण राहतो घरी आम्ही. करमत नाही बापा, सुना वाटते. हो ना, पोरं घरी राहिले तर कसा गजगज वाटते घर, आणि नाही राहिले तर मग सुना वाटते. बरोबर आहे. बरं ठीक आहे, नाश्ता नाही म्हणता तर चहा ठेवते. नाही बाई, चहाही पिऊ कंटाळा आला. किती चहा झाला, 4 कट चहा होऊन गेला आज. नाही राहू द्या चहा वगैरे, चहाही नाही म्हणता असं कसं? आता घरी आले तर काहीतरी घ्या ना. आता नाश्ता नाही तर चहा सही, चहाही नाही म्हणून राहिले. एक काम करते, सरबत आणते बनवून. आता सरबत तर प्यावं लागेल तुम्हाला, नाही नका म्हणू. ठीक आहे ना इंदू, आता एवढ्या मानाने म्हणून राहिली तर ठीक आहे, जा बनव. पेतील. हो तेच बापा, काहीतरी घ्यावंच लागेल, नाही तर मलाच बरं नाही वाटणार. ठीक आहे बाई, ठीक आहे, बनवा सरबत. हो सरबत ठीक आहे, पिऊन टाकू. हो मस्त बनवते सरबत इंदू, मस्त थंडा राहते. इंदू निंबूचा सरबत बनवशील बापा, तो काही बाई टाकू नको. हो काकू, तुम्हाला निंबूचा सरबत आवडते मला माहीत आहे. आहेत निंबू वगैरे आहेत घरीच, बनवते मी निंबूचा सरबत बनवून आणते. बस आत्ता आणते बनवून. हो आणा. पार्वती 3 वाजून गेले. गाडीचा कसा का किती वाजेपर्यंत येणार आहे गाडी घ्यासाठी? मग अशी लक्ष्मीच्या बाबाचा फोन आला होता, किती वाजे पाठवू म्हणत होते गाडी. तर मी म्हटली 4 वाजेपर्यंत पाठवा म्हटली. आता सरबत पेला की जाऊ इथून आणि तयारी करून टाकू. तयारी का करायची? तयारी तर आहे, चाय ती केली. आता लक्ष्मीनं पॅकिंग वगैरे केलं का तर माहित नाही. बोलली तर होती की पॅकिंग वगैरे करून ठेवशील म्हणून. बाई गाडी येत आहे का? नाही तर मग नारायणीकडून गाडी करून देईल, त्याच्या दोस्ताचीच आहे गाडी.
नाही नाही बाई, आमच्या गाववाल्यांचीच गाडी आहे. त्याला विचारलं होतं आधी यांनी, तर हो म्हणाले होते ते येणार आहेत. तर मग चांगलं आहे. तयारी करायची नाही आहे म्हणता? तयारी करायची आहे, नाही तर का साड्या चेंज करायच्या आहेत तुम्हाला? सकाळीच देणार होती, पण ब्लाऊजचे काच बटन नाही झाले होते, गेली होती तर. हे टेलरनी तसंच राहतात, झालाच आहे म्हणतात, थांबा म्हणतात, आणि लवकर काही करून देत नाही. नाही नाही, दाखवलं ना तिनं मला, फक्त आता काच बटन करायचे होते. मी म्हटली काच बटन झाले की घरी नेऊन देशील म्हटली. मी चालली म्हटली तिकडे दुर्गाच्या इथं जेवण आहे तर. हो का, नेऊन ठेवलं असेल म्हणा तिने घरी. हा तर मग चांगला आहे. आता गेला की पटापटा हातपाय धुतला आणि कपडे चेंज केला. बाई बघा ना थोडं जाऊन, लवकर करा म्हणा. हो हो, तशी ते थोडी लेंबडीच आहे, लवकर लवकर तिला उरकत नाही कामा. जाते मी बघते. अरे वा ताई, मस्त सरबत बनवले थंडा थंडा. बर्फ टाकली, बर्फ टाकल्यावर थंडा थंडाच होते सरबत. आमच्या इथं तर बाबा तुझे काकाजी ना इंदू नाही म्हणतात बर्फ टाकलेला सरबत, गळा बसते त्यांच्या. हो काकू, कोणाकोणाला सूट नाही होत. पण ना मला बरं नाही वाटत आहे. नुसतं सरबतच दिलीत मी तुम्हाला, मला बरं नाही वाटत आहे. काहीतरी थोडा नाश्ता बनवली असती हलका फुलका, तर बरं वाटलं असता. नाही ना बाई, कोणत्या पोटात खाऊन आता. एक तर बाबा ते कुंताच्या इथं गेला, तर ह्या बाई म्हणत होत्या की फक्त चहाच प्यायला जाणार आहोत आपण म्हणून. तर तिने ते का म्हणतात अप्पे बनवला होता, अप्पे दिलं खायसाठी. तिथंही अप्पे खाल्ला. मग आता 12 वाजे ह्या दुर्गाबाईच्या इथं जेवण केलं. त्या दुर्गाबाईला पण सांगितला होता की साधा साधाच बनवाल, तरी बाबा तिने कढी भजे बनवला. मग आता बनवला तर खावाच लागते. हो बरोबर आहे ना, आता जेवण म्हटलं तर साधा बनवेल तर तिलाही बरं नाही वाटणार. हो तसंच राहते, समाधान नाही होत ना मनाला. नुसतं साधाच चारले तर. तरी गुलाबजामुन बनवणार होत्या, तर आम्ही नाही म्हणालो. मग आता गुलाबजामुन राहू द्या म्हटलं, आता कढी भजी आहेत ठीक आहे म्हटलं ना. मग पुऱ्या बनवला. असं भाजी कशाची केला होता तर? भाजी फुलगोबीची होती, वरण पुऱ्या, कढी भजे. मस्त जमूनच जेवण झाला तो पण तिथं. म्हणून नाही म्हटलं नाश्त्यासाठी, नाही तर का नाश्ता केला नसता का.